सातारा जिल्ह्यातल्या 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक लागली असून काल या निवडणुकीकरता ज्यांनी अर्ज भरले होते त्याची छाननी काल झाली आणि याच्यानंतर वैध अर्ज किती ठरले किंवा नगराध्यक्ष पदासाठी किती अर्ज आलेत याची आकडेवारी सांगायची झाली तर जवळपास 250 नगरसेवकांच्या जागा आहेत। याच्यासाठी 1607 एवढे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 119 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। छाननीनंतरची ही आकडेवारी आहे। मात्र या सगळ्या दरम्यान सांगायचं झालं तर महत्त्वाच्या लढती कोणत्या आहेत किंवा जिल्ह्यात ज्या 9 नगरपालिका ची निवडणूक लागलेली यामध्ये महत्त्वाच्या नगरपालिका कुठल्या आहेत ज्या खरं पाहायला गेलं तर लढत मोठी म्हणली जाते। या नगरपालिकांमध्ये सातारा आहे, फलटण आहे, महाबळेश्वर नगरपालिका आहे, कराडची नगरपालिका सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते। जिल्ह्याचं लक्ष या सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकाकडे आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची छाननीनंतरची अपडेट जर द्यायची झाली तर ती अशी आहे की मलकापूर नगरपालिका जी आहे त्या मलकापूर नगरपालिकेमध्ये जवळपास 5 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। या भाजपच्या बिनविरोध झालेल्या जागा आहेत। दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर साताऱ्यामध्ये भाजपचीच 1 जागा बिनविरोध झाली आहे तर वाईमध्ये राष्ट्रवादीची 1 जागा बिनविरोध झाल्याचं चित्र एकूणच आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा नगरपालिकेबाबत सांगायचं झालं तर सातारामध्ये अमोल मोहिते हे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात हे सुवर्णा पाटील या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार आहेत। थेट सामना दोघांमध्ये या ठिकाणी रंगताला पाहायला मिळणार आहे। आणि आपल्याला वाईमध्ये जर सांगायचं झालं तर वाईमधली लढत जी आहे ती सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच असणार आहे। या ठिकाणी शिवसेनेचे सुद्धा उमेदवार लढत आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप। महाबळेश्वर मधले जर तुम्हाला लढत सांगायची झाली तर महाबळेश्वर मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची लढत आहे। महाबळेश्वर मध्ये थोडंसं चित्र वेगळं आहे। ते असं आहे की राष्ट्रवादीच्या चिन्हावर या ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतलेली आहे। राष्ट्रवादी या ठिकाणी चिन्हावर निवडणूक लढवते आणि याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते म्हणजे सुनील शिंदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात लोकमित्र परिवर्तन आघाडी जी आहे ती DM बावळेकरांची हे सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी त्यांनी दिलेली आहे। आणि तिसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार आहेत कुमार शिंदे। अशी तिरंगी लढत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। अपक्ष अनेक लोकांनी नगराध्यक्ष पदासाठी महाबळेश्वरमध्ये सुद्धा अर्ज दाखल केल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळते। पाचगणीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची लढत आहे। पाचगणीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष सगळे अशा या ठिकाणी लढत होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते। तर रहमतपूरमध्ये दुसऱ्या बाजूला जर सांगायचं झालं तर रहमतपूरमधली लढाई सुद्धा याच पद्धतीची आहे। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र या ठिकाणी त्या लढतायत। दोघंही वेगवेगळ्या चिन्हावर लढतायत मात्र एकत्रात यांनी या ठिकाणी जागा वाटप करून घेतलेलं आहे। आणि भाजपच्या विरुद्ध रहमतपूरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रच लढताना आपल्याला एकूणच पाहायला मिळतात। फलटण मधली जर परिस्थिती सांगायची झाली तर फलटण मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। फलटण मध्ये थेट सामना भाजप आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी रंगल्याचं चित्र पाहायला मिळते। फलटण मध्ये जे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत माजी खासदार जे आहेत त्यांचे मोठे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात आहेत। तर दुसऱ्या बाजूला रामराजेंचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला। यामुळं इथली लढाई सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये हा थेट सामना आहे। कोण यामध्ये बाजी मारणार हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि मसवडमध्ये सांगायचं झालं तर मसवडमध्ये भाजपनं सुद्धा चिन्हावर निवडणूक लढवत या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे। दुसऱ्या बाजूला शेखर गोरे जे जयकुमार गोरे जे आहेत मंत्री ग्रामविकास मंत्री यांचे बंधू शेखर गोरेंनी सुद्धा त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिलाय। अपक्ष निवडणूक या ठिकाणी ते लढवत आहेत। आणि तिसरा जो उमेदवार आहे तो महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी असा दोघांनी संयुक्तिक मिळून उमेदवार दिलेला आहे। यामुळे मसवडच्या नगरपालिकेची निवडणूक सुद्धा खूप रंजक आहे। या ठिकाणी काय होतंय हे
पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सगळं हे होत असताना जी बंडखोरी झाली आहे जिल्ह्यामधून, ती बंडखोरी थांबवणं शमवणं नेत्यांना आता नाकीनं होणार आहे। याचं कारण म्हणजे इच्छुकांची संख्या खूप आहे, जागा कमी आहेत, यामुळे थांबवायचं कुणाला हा प्रश्न नेत्यांच्या समोर आहे। असं असलं तरी नेते या ठिकाणी पुढचे 2 दिवस आपल्याला बंडखोरी कशा पद्धतीनं थांबवता येईल हे प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहेत। एकूणच सातारा जिल्ह्यातली नगरपालिकांची निवडणूक जी आहे ती खूप रंजकतेकडे निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। इच्छुकांची संख्या जास्त आहे, बंडखोरी होणार, निवडून कोण येईल हे पाहावं लागेल। मात्र सातारा नगरपालिकेबाबत जर अजून एक अपडेट द्यायची झाली तर ती म्हणजे जेव्हा भाजपनं अमोल मोहितेंचं नाव जाहीर केलं नगराध्यक्षपदासाठी, तेव्हा मात्र एक बातमी आपल्याला गोटामधून उदयनराजेंची आली होती, ती म्हणजे नाराजीची। उदयनराजेंची नाराजी यामध्ये आहे का? उदयनराजेंचे कार्यकर्ते जे आहेत, जे इच्छुक होते नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी, त्यांची नाराजी अजून आहे का, निघाली आहे का, ते कितपत मदत करतील आता ह्या निवडणुकीमध्ये हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।